तयार करून दाखवते. तर आता इथे आपण मस्तपैकी एक ताट घेतलेलं आहे. ही भाजी थोडीशी बाजूला घेते. बघा अशी मस्तपैकी आपली ही शेवभाजी इथे तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता मस्तपैकी याला कलर आलेला आहे आणि छान झणझणीत चमचमीत अशी ही भाजी इथे तयार आहे. तर आता इथं सुरुवातीला आपल्याला थोडेसे जे शेव आहे ते सुद्धा द्यायचे आहेत. त्याचबरोबर इथे कांदा आणि निंबू अशा पद्धतीने मस्तपैकी असा हा बेत आपला इथे आज तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता भाजीचा कलर